नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत आज झालेला पेपर 2024 आरोग्य सेवा भरती 2024 टुडे पेपर ॲनालिसिस 19, 20 आणि 22 जुलैला जे काही पेपर झालेले आहेत आरोग्य सेवा भरतीचे ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करावलो। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। या ठिकाणी पाहू शकता प्रश्न पहिला, पाण्याचे असंगत आचरण मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? प्रश्न पहिला, पाण्याचे असंगत आचरण मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? उत्तर आहे हुपचे उपकरण। प्रश्न दुसरा, पृथ्वीवरील वजन दिले होते व चंद्रावरील वजन विचारले होते। चंद्रावरील वजन पृथ्वीवरील वजनाच्या 1/6 असते। प्रश्न तिसरा, लिगोचा फुल फॉर्म सांगा। लिगोचा फुल फॉर्म सांगा। उत्तर आहे लेझर इंटरफेरमेंटिक ग्रॅव्हिटेशनल ऑब्झर्वेटरी। प्रश्न चौथा, दुहेरी विस्थापन अभिक्रियेचा नियम कोणता आहे? दुहेरी विस्थापन अभिक्रियेचा नियम कोणता आहे? उत्तर आहे सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासून सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असते। प्रश्न पाचवा, केप्लर ग्रहाच्या गतीविषयक तिसरा नियम कोणता आहे? केप्लरच्या ग्रहाच्या गतीविषयी तिसरा नियम कोणता आहे? उत्तर आहे सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासून सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो। प्रश्न सहावा, लघु परिपथन झाल्यावर काय होते? लघु परिपथन झाल्यावर काय होते? उत्तर आहे विद्युतधारा वाढते। प्रश्न सातवा, विद्युत चलित्रात काय होते? विद्युत चलित्रात काय होते? उत्तर आहे विद्युत चलित्र विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करते। प्रश्न आठवा, दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता किती असते? दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता किती असते? उत्तर आहे 100%। प्रश्न नववा, अंतर्वक्र भिंगातून मिळणारी प्रतिमा कशी असते? अंतर्वक्र भिंगातून मिळणारी प्रतिमा कशी असते? उत्तर आहे आभासी मूळ वस्तू होऊन लहान व सुलट असते। प्रश्न 10वा, PSLV चा फुल फॉर्म काय आहे? PSLV चा फुल फॉर्म काय आहे? उत्तर आहे पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल। प्रश्न 11, प्रथिनाच्या पचनानंतर रक्तामध्ये कोणती अमिनो आम्ल तयार होतात? प्रश्न 11, प्रथिनाच्या पचनानंतर रक्तामध्ये कोणती अमिनो आम्ले तयार होतात? उत्तर आहे हिमोग्लोबिन व प्रतिपिडे। प्रश्न 12, स्त्रीलिंगी फुलांमध्ये काय असते? प्रश्न 12, स्त्रीलिंगी फुलांमध्ये काय असते? उत्तर आहे जायांग स्त्रीकेसर। प्रश्न 13, वृद्ध दृष्टिता हा आजार केव्हा होतो? वृद्ध दृष्टिता हा आजार केव्हा होतो? उत्तर आहे भिंगाच्या स्नायूंनी भिंगाचे नाभी अंतर बदलण्याची क्षमता गमावल्यावर किंवा डोळ्याची समायोजना शक्ती सामान्यतः कमी झाल्यावर। प्रश्न 14, पुढीलपैकी कोणता मृदुकाय प्राणी संघातील प्राणी आहे? प्रश्न 14, पुढीलपैकी कोणता मृदुकाय प्राणी संघातील प्राणी आहे? उत्तर आहे कालव, विपुट, शिंपला, गोगलगाय, ऑक्टोपस।
प्रश्न 15. पुढीलपैकी कोणता समपृष्ठरज्जू प्राणी संघ आहे? प्रश्न 15. पुढीलपैकी कोणता समपृष्ठरज्जू प्राणी आहे? उत्तर आहे युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा, व्हॅक्टिब्रेटा. प्रश्न 16. पुढीलपैकी कोणत्या संघातील प्राणी एकलिंगी असतात? प्रश्न 16. पुढीलपैकी कोणत्या संघातील प्राणी एकलिंगी असतात? उत्तर आहे संधिपाद प्राणी संघ, गोलकृमी प्राणी संघ. प्रश्न 17. पुढीलपैकी कोणता प्राणी निडारिया प्राणी संघातील आहे? पुढीलपैकी कोणता प्राणी निडारिया प्राणी संघातील आहे? उत्तर आहे जलव्याल, सी ॲनिमोन, जेलीफिश, प्रवाळ, फायसेलिया. प्रश्न 18. क्रांतिक कोनात अपवर्तन कोनाचे मूल्य किती असते? क्रांतिक कोनात अपवर्तन कोनाचे मूल्य किती असते? उत्तर आहे 90°C. प्रश्न 19. कोणत्या मूलद्रव्याचा अणू सर्वात लहान असतो? कोणत्या मूलद्रव्याचा अणू सर्वात लहान असतो? उत्तर आहे हेलियम. प्रश्न 20. नैसर्गिक वायूचा मुख्य घटक कोणता असतो? नैसर्गिक वायूचा मुख्य घटक कोणता असतो? उत्तर आहे मिथेन. प्रश्न 21. 4°C तापमान असलेल्या पेलाभर पाण्याला जर तुम्ही 0°C तर गेल्यास त्याच्यावर काय परिणाम होईल? उत्तर आहे पाण्याचे प्रसरण होईल. प्रश्न 22. आधुनिक अनुवंशशास्त्राचे प्रवर्तक कोण आहेत? आधुनिक अनुवंशशास्त्राचे प्रवर्तक कोण आहेत? उत्तर आहे ग्रेगर जोहान मेंडेल. प्रश्न 23. स्थिर तापमानास द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना शोषल्या गेलेल्या उष्णतेस काय म्हणतात? स्थिर तापमानास द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना शोषल्या गेलेल्या उष्णतेस काय म्हणतात? उत्तर आहे बाष्पनाचा अप्रकट उष्मा. प्रश्न 24. अरिस्टॉटल यांनी वापरलेल्या प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या पद्धतीला काय म्हणतात? अरिस्टॉटल यांनी वापरल्या गेलेल्या प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या पद्धतीला काय म्हणतात? उत्तर आहे कृत्रिम पद्धत. प्रश्न 25. मूल पेशी ठेवलेल्या कुप्याचे जतन द्रवरूपात नायट्रोजनमध्ये कोणत्या तापमानाला केले जाते? प्रश्न 25. मूल पेशी ठेवलेल्या कुप्याचे जतन द्रवरूप नायट्रोजनमध्ये कोणत्या तापमानाला केले जाते? उत्तर आहे 135°C आणि 190°C. प्रश्न 26. केप्लरचा ग्रहाचा गतिविषयक दुसरा नियम सांगा. केप्लरच्या ग्रहाच्या गतिविषयक दुसरा नियम सांगा. उत्तर आहे ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापत करते. प्रश्न 27. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे काय होते? प्रश्न 27. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे काय होते? उत्तर आहे भरतीओ ओहोटी. प्रश्न 28. वस्तुमान म्हणजे काय? प्रश्न 28. वस्तुमान म्हणजे काय? उत्तर आहे कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेले द्रव्य संचयाचे मापन होय. प्रश्न 29. वजन म्हणजे काय? प्रश्न 29. वजन म्हणजे काय? उत्तर आहे एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात. प्रश्न 30. हॅलोजन गटातील कोणते मूलद्रव्य स्थायू अवस्थेत असते? प्रश्न 30. हॅलोजन गटातील कोणते मूलद्रव्य स्थायू अवस्थेत असते? उत्तर आहे आयोडीन. प्रश्न 31. फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम सांगा. प्रश्न 31. फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम सांगा. उत्तर आहे आपल्या उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकमेकास लंब राहतील अशी ताना जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत आणि अंगठा विद्युत
वाहकाच्या गतीच्या दिशेत असेल तर मधले बोट परिवर्तित विद्युतधारेची दिशा दाखवते. प्रश्न 32. कोणत्या भिंगाचा चष्मा वापरून निकट दृष्टिता दोषाचे निराकरण करता येते? प्रश्न 32. कोणत्या भिंगाचा चष्मा वापरून निकट दृष्टिता दोषाचे निराकरण करता येते? उत्तर आहे अंतर्गोल भिंगाचा चष्मा. प्रश्न 33. वस्तूचे स्थान कोठे असेल तर बहिर्वक्र भिंगात मिळणारी प्रतिमा खूप लहान असते? प्रश्न 33. वस्तूचे स्थान कोठे असेल तर बहिर्वक्र भिंगात मिळणारी प्रतिमा खूप लहान असते? उत्तर आहे अनंत अंतरावर. प्रश्न 34. इंद्रधनुष्य कशाच्या परिणामामुळे दिसते? प्रश्न 34. इंद्रधनुष्य कशाच्या परिणामामुळे दिसते? उत्तर आहे प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे अपस्करण, प्रकाशाचे अतिरीकरण प्रवर्तन. प्रश्न 35. जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण कोठून जातात? प्रश्न 35. जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण कोठून जातात? उत्तर आहे मुख्य नाभीतून जातात. प्रश्न 36. ब्युटेनचे रेणुसूत्र सांगा. प्रश्न 36. ब्युटेनचे रेणुसूत्र सांगा. उत्तर आहे C.H. प्रश्न 37. दिशादर्शक उपग्रह कोणता आहे? प्रश्न 37. दिशादर्शक उपग्रह कोणता आहे? उत्तर आहे IRNSS. प्रश्न 38. प्रथिनाच्या पचनानंतर हाडांमध्ये कोणती अमिनो आम्ल तयार होतात? प्रश्न 38. प्रथिनाच्या पचनानंतर हाडांमध्ये कोणती अमिनो आम्ले तयार होतात? उत्तर आहे ऑक्सिन. प्रश्न 39. आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख येथील जंगलाला काय म्हणतात? प्रश्न 39. आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख येथील जंगलाला काय म्हणतात? उत्तर आहे मोलाई जंगल. प्रश्न 40. पुढीलपैकी दुर्मिळ जमाती कोणती आहे? प्रश्न 40. पुढीलपैकी दुर्मिळ प्रजाती कोणती आहे? उत्तर आहे रेड पांडा, कस्तुरी मृग. प्रश्न 41. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? प्रश्न 41. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? उत्तर आहे अभिक्रियाकारकाचे स्वरूप, कणकाचा आकार, सहनती, तापमान, उत्प्रेरक. प्रश्न 42. ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो हे केपलरच्या ग्रहाच्या गतीविषयक कोणत्या नियमामध्ये सांगितले आहे? उत्तर आहे पहिला नियम. प्रश्न 43. 1 किलोवॅट म्हणजे किती वॅट? प्रश्न 43. 1 किलोवॅट म्हणजे किती वॅट? उत्तर आहे 1000 वॅट. प्रश्न 44. आधुनिक आवर्त सारणीमधील दुसऱ्या आवर्तीमध्ये कोणते मूलद्रव्य आहेत? प्रश्न 44. आधुनिक आवर्त सारणीमधील दुसऱ्या आवर्तीमध्ये कोणते मूलद्रव्य आहेत? उत्तर आहे Li, Be, Ba, C, N, O, F, Ne. प्रश्न 45. निष्क्रिय वायू कोणता आहे? प्रश्न 45. निष्क्रिय वायू कोणता आहे? उत्तर आहे हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. प्रश्न 46. उष्मादायी अभिक्रियाचे उदाहरण सांगा. प्रश्न 46. उष्मादायी अभिक्रियाचे उदाहरण सांगा. उत्तर आहे पाण्यापासून बर्फ तयार होणे, सोडियम हायड्रोक्साईड पाण्यात विरघळणे. प्रश्न 47. विद्युत धारेचे ऑश्मिक परिणाम सांगा. प्रश्न 47. विद्युत धारेचा ऑश्मिक परिणाम सांगा.
उत्तर आहे विद्युत बल्ब, वितळतार, विद्युत इस्त्री. प्रश्न 48. मानवाची उत्पत्ती कोणत्या प्राण्यापासून झाली? प्रश्न 48. मानवाची उत्पत्ती कोणत्या प्राण्यापासून झाली? उत्तर आहे ॲप. प्रश्न 49. पुरुष प्रजनन संस्थेचे घटक सांगा. पुरुष प्रजनन संस्थेचे घटक सांगा. उत्तर आहे वृषण, विविध वहिन्या किंवा नलिका, ग्रंथी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.